त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणानं एक मत आहे. चला जाऊ द्या, मला ही विनंती करायची नव्हती, पण मला माझ्या समाजासाठी करायची. कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला. माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकुडतात. जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत. मुख्यमंत्री साहेबानं, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांनासुद्धा विनंती. तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला. मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची. तुम्ही तिघांनी लक्ष, त्यांनी यावं, चर्चा करावी, ही तोडगा लगेच काढावा. मला जात महत्त्वाची आहे ना. मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल, आम्ही तिथं पुन्हा चर्चा करू. कधी येणार आहे ते शिष्टमंडळ आणि त्यांची तुमची भेट कुठं होईल? ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच. एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला, आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे, बाजूला थांबा, आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत जाऊन. आता लगेच निघणार का? कोण असणार आहे त्याच्यात? नाही सांगितलं त्यांनी, पण मोठंच मोठं म्हणजे कोण? मुख्य काय असते ना, मंत्री असते ना, अधिकारी बी असते ना. मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ वेगळेच. मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी, सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच. मोठ्याचा अर्थ मोठाच. मुख्यमंत्र्यांनी शक्यता आहे? नाही, मंत्री काय बांधव आणि काय सचिव येतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशेनं, तुम्ही सांगा आले ते. तिथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू. आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्याने चाललो आम्ही ते थांबतील. मुख्यमंत्र्यांचं काही बोलणं झालं का? नाही. विषयद्वारे तुम्ही काय चर्चा करणार होते मुख्यमंत्र्यांद्वारे? रेंजीचाच पत्ता नाही, धन काय विषयावर आम्ही करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना. ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलावं का बरं तरी आपण. त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणानं एक मत आहे. चला जाऊ द्या, मला ही विनंती करायची नव्हती, पण मला माझ्या समाजासाठी करायची. कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला. माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकुडतात. जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत. आमचं सोपं नाही, दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही. आता ही सरकारच्या हातात. तर आमची अशी विनंती, मुख्यमंत्री साहेबानं, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांनासुद्धा विनंती. कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही. नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो. तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला. मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची. तुम्ही तिघांनी लक्ष, त्यांनी यावं, चर्चा करावी, ही तोडगा लगेच काढावा. म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे, नाही हे असंच राहील दादा चालू. हे शिष्टमंडळ आलं, ते जुनं आलं, नवं गेलं, दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात. आम्ही त्यांना दोष नाही द्यायला. पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही. तिघं बी या ना, आता कवर माघार. आता तिघं तुम्ही या, एकत्र या, नाही तर तिघं मिळून एखादा या, पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला, की समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती. नाही शिष्टमंडळाकडून जे आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली, मग आज बंद दाराआड का चर्चा केली? बंदार आड काय इतक्या मापमध्ये कुठे चर्चा करतील ते, तिथं कसं वेगळं. तुम्हाला आता या बाजूला एक आहे की शिष्टमंडळ येणार आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही. आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आहे. ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा, आझाद मैदानावरती येऊ नका. त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय, म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं. नाही, आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले. तिथल्या कमिशनरनं, ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब, त्यांनी दिले मला. आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे. तिथं आम्ही अमरण उपोषण करतो आहे म्हणून. त्याबाबत ते आमचा अर्ज, आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्यासुद्धा लोकांचा अर्ज आहे.